त्यानंतर आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर आनंद कर्णे सर यांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार होईल. त्यानंतर आपल्या उपस्थिती या छोटेखानी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आदरणीय बालाजी खोपे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं. आदरणीय बालाजी खोपे सर. महात्मा बसवेश्वर यांच्या स्मृतिदिनाला विनंती आणि जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा. मी आचनार सर आणि आंबे सर विचार केला की एक कार्यक्रम आपण घेऊन आणूया. तो कार्यक्रम माणसं किती आहेत त्याच्यापेक्षा काही माणसापर्यंत जरी आपण पोहोचू शकलो आणि तो विचार देऊ शकतो तर उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद या निमित्ताने घेतला. बसवेश्वरांच्या जीवन कार्याबद्दल किंवा त्यांनी त्यांच्या कालखंडात केलेल्या इकडे बसतील का आपण ऐकावं आणि त्याची सांगड त्या तात्विक पद्धतीने तत्वज्ञानाच्या पातळीवर घेऊन आणावं या दृष्टीने हा छोटा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विषय ठेवताना मनामध्ये खूप असे विषय आले, काही प्रश्न पण आले आणि मग आपण बसवेश्वरांना बसवांना कोणत्या नजरेतून पाहतो, माझी स्वतःची काय दृष्टी आहे ती दृष्टी पण तपासली पाहिजे आणि मग बसवेश्वरांचे समतावादी तत्वज्ञान आणि आजचे वास्तव हा एक विषय पुढे आला. त्याच्या अगोदर माझ्या डोक्यात एक विषय असा होता की जाती अंतराची चळवळ आणि महात्मा बसवेश्वर या पद्धतीने पण काही मांडणी होऊ शकते. कारण आज देशामध्ये सर म्हणाल्याप्रमाणे जातीचे इतकं स्फोट झालेला आहे. जाती विसर्जित करण्यासाठी कोण पुढे येत नाही आहे, जातीला मुठमाती देण्यासाठी कोण पुढे येत नाही आहे आणि 12व्या-13व्या शतकामध्ये एक प्रचंड मोठं काम ज्यावेळेस जाती उफाळून येत होत्या त्यावेळेस केलेलं काम आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये काय भेद आहे ही पण त्याच्यावरून असे विषय होते आणि मग त्याला धरून हे समतावादी तत्वज्ञान आहे. आपण सारेजण समतेचं बोलतो, ममतेचं बोलतो, पण कृती आणि वृत्ती मात्र वेगळी असते. ही भेदरेषा का लांब होत चाललेली आहे, याला वाढवणारे कोण आहेत, याला थांबवणारे कोण आहेत आणि मग आपण मिटवणाऱ्याच्या गटात असलेली मिटवणारा की नाही ही भेदरेषा, असे अनेक प्रश्न आहेत. आणि म्हणून त्या अनुषंगाने ही एक व्याख्यान याला आपण एक वैचारिक व्याख्यान शिबिराच्या निमित्तानं म्हणूया. खूप सारे प्रश्न आहेत लोकांच्या मनामध्ये. एक सोपा प्रश्न सांगतो आणि चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काय उत्तर दिले पाहिजे हे सांगतो. मला खूप सारे आता माझ्या इथच्या सामाजिक चळवळीच्या जीवनपटामध्ये की लिंगायत समाजाचे धर्माचे लोक हे 3 पट्टे काय लावतात. आता सुरुवातीला माझा एवढा अभ्यास नव्हता, गंभीर नव्हता. नंतर काही दिवसानंतर पुन्हा प्रश्न विचारला गेला तर मी त्याला प्रश्न विचारला की बसवेश्वरांनी त्या काळामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे माझ्या भाळावर करून मी लोकांना सांगतो. 12व्या शतकामध्ये शब्दाने जे सांगता येत नाही ते कृतीने सांगण्याचा हा एक मोठा प्रभाव समाजाच्या मनावर आपण करून आणू शकतो. त्याला पुढे आपण प्रज्ञाशील करून आणूया, स्वातंत्र्य, समता, बंधुता म्हणूया आणि या सगळ्याची सांगड समतेमध्ये दडलेली आहे. आपण माणूस असणे, माणसाचा व्यवहार करणे आणि माणसांचा व्यवहार करत असताना समता हे सर्वोच्च मूल्य आहे. या सर्वोच्च मूल्याला पुन्हा एकदा ताकदीनं मोठावून बसवेश्वरांच्या भाषेमध्ये त्यांचा विचार प्रस्तुत नेताना आपण केवळ एका धर्माचे किंवा एक जातीचे किंवा एक त्या शरण असलेल्या समूहातले नाही, आपण सारेच समतेचे लोक आहोत आणि ही समता प्रस्थापित करण्यासाठी ही लढाई आपली चालूच राहणार आहे. आणि म्हणून बघा, आज जे दलित म्हणतो आपण, आज जे अनुसूचित जाती म्हणतो आपण, की आज जे मागासलेल्या ज्या काही जाती आहेत,
संविधानानं नोंद केलेल्या अनुसूचित जातीमधल्या अशा, तर त्या काळामध्ये त्यांच्या सोबत एकाला एक जवळ स्पर्श करून बसणारे आणि नंतरच्या कालखंडात अस्पृश्य झालेले बसवेश्वरांनी केलेलं काम किती महान आहे. म्हणजे 12-13 शतक ओलांडून आपण 21व्या शतकापर्यंत अजूनही अस्पृश्य म्हणून वर्णन करतो, पण त्यांनी ती जातीयांचा व्यवहार केला. ती अस्पृश्यताची भेदरेषा मिटवली आणि आपल्या सोबत घेऊन बसली. त्यांच्या उल्लेख आहे ते माधवचंद्र वगैरे सर सांगतील त्याच्यामध्ये वगैरे असे जे लोक आहेत जातीच्या विशेष उल्लेख करून मी हे घडवून आणतोय आहे. हे घडवून आणणं काम मोठं काम आहे. जातीयांताच्या दृष्टीने आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं हे मोठं काम आहे. आणि हे मोठं काम एका विचारानं आपण पुढे प्रस्वित नेणं, त्या विचाराला लोकांपर्यंत पोहोचवणं. जसं बाबासाहेब एका चौकटीत थांबायला आणि थांबवण्यासाठी लोक अट्टास करतायत, शिवाजी महाराजाला एका जात प्रवर्गामध्ये थांबवण्यासाठी आणि उभं करण्यासाठी लोक अट्टास करतायत, प्रयत्न करतात. तसं पण बसवेश्वरांच्या बसवण्याच्या बाबतीत होते आहे. हे होऊ नये. आम्ही हे समतेचं वर्तुळ मोठं करत आहोत आणि हे समतेचं वर्तुळ मोठं करताना ते त्यांचं तत्त्वज्ञान पुन्हा एकदा आपण लोकांपर्यंत पोहोचूया आणि आजच्या प्रश्नाला भिडण्यासाठी आणि लढण्यासाठी आपण सज्ज होऊया. 21व्या शतकामध्ये चंद्रयान, सूर्ययान, कोणते यान अवकाशात झेपावत असताना आणि एकीकडे एवढं ग्लोबलायझेशन आपण ऍक्सेप्ट करतो, उदारीकरण ऍक्सेप्ट केले आणि त्या काळामध्ये फक्त म्हणायला तोंडाने जात नाही, परंतु आज कित्येक पटीनं जातीचं म्हणजे घट्ट होत चालले आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला जगामध्ये आपलं जर स्थान टिकवायचं असेल तर ही लढाई आपल्याला लढावी लागेल आणि जिंकावी लागेल. निश्चितच हा संदेश सुंदर असा सरांनी दिलेला आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते आदरणीय प्राध्यापक आनंद करणे सरांना विनंती करतो की आपण आपल्या अमृतवाणीतून आम्हाला बसवण्णांचे विचार आणि बसवण्णांची समता याविषयी सविस्तर मार्गदर्शन करावं. आदरणीय प्राध्यापक आनंद करणे. अध्यक्ष आदरणीय आंतरनाथ साहेब, त्यासोबतच उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, त्यामध्ये आदरणीय पृथ्वी सरांचा मला प्रथम 5-6 दिवसापूर्वी फोन आला आणि मी अतिशय विनम्रपणे मी सांगेन की आज जयंतीच्या दिवशी